ओम नमः शिवाय. मी गीताच्या दोन्ही तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी तुम्हाला जर्मनचे डबे म्हणजेच अॅल्युमिनियमचे डबे कसे चमकवायचे, चांदीसारखे चमकवणार, की मला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करायचा होता. मी तर खरं उन्हाची वाट बघत होते, पण या 2 दिवसात अजिबात ऊन पडलेलं नाही. मग त्याच्यामध्ये माझा दसरा काढून झालेला आहे. मग म्हणलं हा व्हिडिओ असाच राहील आणि मग म्हणूनच आज मी जवळपास संध्याकाळचे 6 वाजले असतील तर हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करायला लागले. त्यानंतर सोमवारी परत आम्ही लातूरला गेलो. हा व्हिडिओ असाच राहणार होता. त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवते मी नेमकं काय करते, ज्याच्यामुळे आपले जे जर्मनचे डबे आहेत ते एकदम चांदीसारखे चमकणार आहेत. मैत्रिणींनी लक्ष देऊन ऐका. हे बघू शकता, हा पेंट आहे, सिल्वर कलर आहे हा. आणि सिल्वर कलरनी आपल्याला अॅल्युमिनियमचे डबे किंवा जर्मनचे डबे चमकवायचे आहेत. आणि आपण कितीही घासलं तरी चांदीसारखे डबे अजिबात निघत. तुम्ही तेवढे डबे चमकवण्यासाठी काळी साबण वापरा, तारीची घासणी वापरा, पण अजिबात चांदीसारखे डबे तुमचे कधीच चमकणार नाहीत. पण तुम्ही जर हे पेंट वापरला, सिल्वर कलर जर वापरला, तर तुमचे डबे नक्की चांदीसारखे चमकतील. फक्त ह्याचं जे माप आहे ना ते तुम्ही लक्ष देऊन बघा की कसं आहे ते. आणि माझ्याकडे जेवढे डबे आहेत तर ते तेवढे डब्यांना मी पेंट केलेला आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे काही शिल्लक नव्हतं तुमच्या बरोबर शेअर करायला. तर माझं हे इडली पात्र आहे आणि मला इडली पात्र तुमच्या बरोबर शेअर करायचंय की मी याला कलर देऊन दाखवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मधल्या भांड्यांना काही मी देणार नाही, मला फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यावरती मी देणार आहे, कारण हे पण आपलं जर्मनचं आहे. आणि मी आता कसं कलर देते आणि कसं मिक्स करते ते दाखवते तुम्हाला. हे आपलं इडली पात्र आहे. इडली पात्राला कलर द्यायचा आहे. त्याच्यासाठी अगोदर मी कलर काढून घेते. आणि मी हे कलर वापरलेला आहे अगोदर, कारण मला डब्यालाच द्यायचा होता, त्याच्यासाठीच मी घेऊन आलेली आहे. हा कलर असतो तो बघू शकता तुम्ही. हा कलर आहे आपला. आणि हे कसं ज्यावेळेस आपण याच्यामधलं ऑइल टाकणार आहेत ना, हे पूर्ण आणि भरपूर कलर होतंय याचाच ना. याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 डबे तुम्ही देणं होईल तुमचं. जर आपल्या घरी कोट्या ते असतील तर कोट्यांनाही पेंट करा. मी याच्यामध्ये मिक्स करून दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक रोलर लागणार आहे, हे बघू शकता तुम्ही. मला फक्त इडली पात्राला द्यायचं आहे, त्याच्यामुळे मला थोडाच लागणार आहे. मी थोडंच मिक्स करते, फक्त जेवढं मला पाहिजे तेवढंच मिक्स करते हे. आणि जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच मिक्स करायचं. सगळं एका वेळेला मिक्स नाही करायचं. आणि वरती हे पावडर राहते आणि आतमध्ये लिक्विड असतंय. हे दोन्ही मिक्स करायचेत आपल्याला. हे अगोदर मी एकजीव करून घेते, म्हणजे बारीक करते एकसारखं. हे कणकण आहेत ना तर एकसारखं बारीक. आणि एकदा जर तुम्ही कलर दिला तर नंतर 10 वर्ष तुम्हाला पाहायचं काम नाही. साधे आपले स्टीलचे जसे डबे येतात तसे फक्त घासायचे. आता हे सगळं मिक्स करून घेतलंय मी, हे बघू शकता. आता याच्यामध्ये हे जे लिक्विड आहे ना ते टाकून घेते. हे मिक्स केलेलं आणि हे आपलं लिक्विड. आपलं लागलेलं आहे. त्यातलं जे ऑइल आहे तर 2 चमचे बस होते आपल्याला एवढ्या पावडरला. आणि खूप होतंय हे पण. आता मी तुम्हाला दाखवून घेते. हे बघू शकता तुम्ही. हे असं झालेलं आहे, पूर्ण एकसारखं झालेलं आहे. तर सुरुवातीला मी हे काढून ठेवते बाजूला. आणि मधून काही देणार नाही मी, फक्त बाहेरून देणार. हे बघा, हे असं लावून घेतलंय. एका ब्रश मध्ये आपला पूर्ण टोपण होऊन जाणार आहे. हे फक्त असं फिरून घ्यायचं.
आणि रोलरने दिलं ना सगळं एकसारखं लागलं जाते. आणि 5 ते 6 तास वाळवलं की होऊन जातंय ते. फक्त तुमचे चिकट डबे ते असतील अगोदर तर ते स्वच्छ करून घ्या एकदा आणि नंतरच देऊन घ्या, म्हणजे कलर पण एकसारखा लागणार झाला. आणि छोट्या ब्रशने अजिबात देऊ नका, कारण कसं होतं छोट्या ब्रशने असे पूर्ण दिसतात ते असं फिरवलेलं, पण रोलर जर वापरलं ना तर एकसारखा लागला जातो. बघू शकता तुम्ही सगळं लागलं गेलेलं आहे. आता हे फॅन खाली ठेवून देणार आहे, कारण ऊन तर अजिबात नाही आता, त्याच्यामुळं आता रात्रभर फॅन खाली ठेवते मी. तो पण झालेला आहे पूर्ण आपलं देऊन. एखाद्या पेपरवरती ठेवून द्यायचं. आमच्या भांड्यांना देऊन देते. आणि एक वेळेस बुडवलं ना तर अख्खा डबा पूर्ण होऊन जाते. डबल घ्यायची गरज नाही. थोड्याशा कलर मध्ये भरपूर सारं कलर देऊन घेणं होते. आणि एक तर दसरा आला की आपल्याला टेन्शन असते कसे भांडे घासावे. डबे तर एवढे मोठे असतात घरामध्ये, हात दुखतात करतात. त्याच्यापेक्षा एकदा कलर दिला की 10 वर्षाची बिनगुरी आपली आहे. आणि कलर दिलेली पद्धत तुम्हाला जरा जरी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींना, कारण हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण माझे तर डब्बे घासून झालेले आहेत. कोटी पण फार छान चमकली जाते. किती पटकन झालं हे पण. तुम्हाला दाखवण्यासाठी जरा दमाने तरी दाखवायले मी, पण मी ज्यावेळेस रंग दिलता, मी ज्यावेळेस कलर केलते माझे डबे, तर जवळपास 20-25 डबे मी 2 ते 2.5 तासामध्ये पूर्ण केलते कलर देऊन. हे बघा, हे पूर्ण खालचं पण किती छान झालंय बघू शकता तुम्ही. खाली पण पूर्ण कलर देऊन घेतलेला आहे आणि साईडनं पण सगळा कलर देऊन घेतलेला आहे. पहिल्या वेळेस किती असं काळं काळं दिसत होतं ना, हे आता पण किती पांढरं शुभ्र दिसायले. आणि वाळल्यानंतर याच्यापेक्षा आणखीन आपला छान कलर येणार आहे. तर हे पण आता मी साईडला ठेवते, जेणेकरून फॅन खाली राहणार आहे ते आता रात्रभर. वाळणार झालं, पण माझ्याकडे जे मी कलर दिलेला डब्बा आहे मी तुमच्या बरोबर शेअर करते लगेच. आता ह्या डब्यांना मी दिलेला आहे कलर, बघू शकता. एवढा सुंदर चमकायलाय डब्बा, एवढा मस्त चमकायलाय बघू शकता. असे सगळ्या डब्यांना माझ्या कलर दिलेला आहे मी, आणि सगळे माझे डबे एवढे छान चमकले जातात. आणि आता नंतर उद्या आता हे इडली पात्र आहे ते पण असं चमकणार झालं. आणि तुम्ही पण तुमचे डबे असे चमको मैत्रिणींनो. आणि हाताला जी ताण होईल, हाताला जी कष्ट पडायला लागलेत, जे की आपल्याला डबे घासावे लागतात, ते पण तुमचा ताण कमी होणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा कालचं इडली पात्र आहे आणि याचा पूर्ण कलर वाळून गेलेला आहे. सकाळचे 8:30 वाजले. म्हणले हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करता येते. पूर्ण वाळून गेलेला आहे हे कलर. आणि याच्यामध्ये मी आता ठेवून देणार होते, पण माझ्या लक्षात आलं हे दाखवा म्हणून. काल मी रात्री तुम्हाला डब्बा दाखवलेला आहे, पण त्याच्यापेक्षा ज्याला कलर दिलेला आहे ते दाखवावं म्हणून मी दालीच्या प्लेट आहेत त्या पण मध्ये मी ठेवून दिलेल्या आहेत. आता मला हे ठेवून द्यायचं होतं. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप छान दिसायला लागले. अजिबात काळसरपणा राहिलेला नाही, पूर्ण फ्रेश जसं काही नवीन आणले असं दिसायले. आणि हे आता नव्यासारखं कायमस्वरूपी राहणार आहे. आणि त्या इडली पात्राला कलर देऊन जो राहिला होता, तर माझ्याकडे बडीशोपचं स्टँड आहे. आणि ज्याच्यात बडीशोप ठेवतो आपण, तर ते पूर्ण काळं पडलेलं होतं. आणि का बरं काळं पडतंय की हे माहीत नाही, पण बऱ्याच जणांचंही मी पाहिलेलं आहे, माझंही काळं पडलेलं होतं. मग म्हणलं चला सिल्वर कलर उरलेला आहे
तर आपण देऊन घेता येते. बघा किती नव्यासारखं झालं, एकदम एकदम चकाचक झाले. आणि जे आपले गणपती छोटे छोटे चौरंग भेटतात ते पण ह्याच कलरचे असतात आणि बहुतेक ह्याच्यापासूनच तयार केलेले असतात. जर असा कलर आणला आणि तो पण काळा पडलेला असेल तर त्याला देऊन घेऊ शकतात. एका डब्यामध्ये भरपूर साऱ्या वस्तू होणार आहेत. घरातल्या कोट्या बिट्या सगळं रंगवून घ्या मैत्रिणींनो. जर तुमच्याकडे असा कलर शिल्लक राहिला असेल तर जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, लाईक करा, शेअर करा.